तर नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमक झाली। नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा आहे। नाशिकची जागा भाजपला मिळावी, पदाधिकाऱ्यांची ही मागणी आहे। बैठकीत काय ठरलं, काय तुमची पुढची भूमिका आणि काय मागणी असणार? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही जी नाशिक लोकसभेची जागा ही पारंपरिक ही भारतीय जनता पार्टीची जागा आहे। शिवसेनेची कोणती अशी ताकद राहिलेली नाही आणि जो सध्याचा जो खासदार आहे त्याचा असा कुठेही जनसंपर्क राहिलेला नाही। त्यामुळे आणि ही जागा आमची हक्काची असल्यामुळे ही आम्हालाच भारतीय जनता पार्टीलाच मिळावी आणि जर आम्हाला ही भारतीय जनता पार्टी जागा नाही मिळाली तर आम्ही सर्व मंडल अध्यक्ष नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व मंडल अध्यक्ष युवा मोर्चाचे ओबीसी मोर्चा सगळं आम्ही सामायिक असे राजीनामे देऊ। आमच्या सर्वांची इच्छा आहे का दिनकरांना पाटील यांना उमेदवारी मिळावी, म्हणजे भाजपलाच उमेदवारी मिळावी। आपली एकूणच पुढची भूमिका काय असणार आहे जर अशा पद्धतीने उमेदवारीचा निर्णय झाला आणि भाजपला जागा मिळाली नाही तर काय? आता आमचे प्रयत्न तर चालले, आम्ही वरिष्ठांकडे आमची मागणी पोहोचवली आहे की ही जी जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे। कारण ग्रामीण भागात खासदार आमदार आमचा नसल्यामुळे आमच्या अतिशय म्हणजे पक्ष वाढवायला आम्हाला खूप अडचणी येते व आमच्या अडचणी जाणून घ्यायला कोणी नसतं। त्यामुळे आमची एक खूप नम्रतेची विनंती आहे पक्षाला की आम्ही बूथपासून पन्ना प्रमुख, पेज प्रमुख या सगळ्या गोष्टी जर आम्ही आज करतोय तर आम्हाला आमच्या पक्षाचा स्वतःचा खासदार पाहिजे, एवढीच आमची भारतीय जनता पार्टीतर्फे भारतीय जनता पार्टीला विनंती आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवार सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।